हाँ, कहाँ से पधारे माता जी? हम शिरडी कोपरगांव से आए हैं। जी 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 हम अगली बार भी आए थे जी मैया को खूब अनुभव आया हमको जी। अभी मैया ने हमको जरा तकलीफ थी वो तकलीफ दूर कर दी। आई मैया के बहुत अनुभव से हमारा सब हम बताया सब लोगों को क्या मैया की परिक्रमा करो अच्छा है खूब। हम दूसरी बार आए हैं। जय हो जय। अब चालने को तकलीफ है तो काही कुछ मैया होते नाही। आप मराठी में बोला चलेगा? मराठी मध्ये सांगा तुम्ही। हा पण मग ते आता आणि मग हिंदी मराठी चालणार चालणार हिंदी मराठी मिक्स खिचडी। सही बोले तर अभी हम म्हणजे दिवाळी झालं ओवाळी झालं तिसऱ्या दिवशी निघालो आम्ही। तर घरचे सगळे नाही नाही म्हणत होते एकदा केली आता राहू नको तब्येत साथ नाही देत बीपी शुगरचा त्रास आहे। पण मी म्हणलं नाही मला जायचंच आहे तुम्हाला इथं बसून मैयाचं काहीच कळणार नाही। मला मैयाचं खूप अनुभव आलेला आहे मला मैयाने परत बोलवलं मी जाणार म्हणजे जाणार। मैया इतकी एकदम गेल्यानंतर कसली आठवण येत नाही का आज कोण वार आहे आज किती तारीख आहे आज एकादशी कधी आहे सोमवार कधी हे सुद्धा आठवत नाही। मैया इतकी छान नेते कुठं जंगलातून जाऊ द्या कशातून जाऊ द्या तर काही म्हणजे काही सुद्धा मैया दाखवत नाहीये। आणि मैया नुसते नर्मदे हार जरी म्हणलं आपण जर रस्ता चुकलो तर आपल्याला एखादं कुत्रा बित्र येऊन सुद्धा रस्ता दाखवून देतं। आणि एखादी बुढ़ी माँ येती समोर मैया वो बोलती मैया इधर से जाओ ऐसा बोलती मैया भी। अभी कुछ अडचण नाही काही नाही एकदम शांततेत मैयाची 3 साडेतीन 4 महिने आम्ही 25-30 चालतो रोजचं। मैया खूप असं वाटतं घरी सुद्धा जाऊ नये इकडंच आश्रमात एखाद्या राहून आनंद येते आनंद खूप आनंद आहे। आणि जे मला सांगतात का जाऊ नको त्यांना मी म्हणलं तुम्ही मैयाला गेल्याशी तुम्हाला काहीच कळणार नाही मैया ही काय आहे। ही मैया म्हणजे तुम्हाला असं आपल्या संसारात येऊन काही सुद्धा नाही एवढं मैया आपल्याला घडवून देते। आणि मैयाचे खूप उपकार आहे मैया खूप सांभाळून नेते मैया कसलाही त्रास होऊन देत नाही काही सुद्धा मैया इतकी गार पाणी आहे इतकं थंडी आंघोळ केल्यानंतर थंडी जाती गारवा जातो अजिबात थंडी विंडी काहीच वाजत नाही इतकी मैयाचे अनुभव आहे। आणि मैया नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार। माता जी आप कुछ कहना चाहते हो? उसकी पहिली बारी। अच्छा कोई बात नहीं कुछ 2 शब्द। माझी पहिली बारी आहे माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की जायचं ना कसं जायचं पण एवढा संसार लेकरवाळ सोडून कोण जाऊन देईल। मग गाडीने तिकीट काढलं होतं मला सासूला जायचं होतं घरचे बोलले पैसे नाही म्हणे पुढे चालली तुला जायचंय तर पायी जाय म्हणे ती मुद्दाम बोलली पायी जाय। मग त्याच्यानंतर मुलीचा फोन आला म्हणे अगं आई तुला जायचं का पायी जाते की म्हणे त्या मावशी बरोबर चाल मावशी म्हटलं जाईल ना म्हणे तुला पप्पा जाऊन देतील का म्हणे पप्पा सांगायचं पप्पाला चौपाटून आले। मैयानी म्हणजे ऐकलं तिथं माझ्या मनात ते 2-4-5 वर्षापासून जे होतं ते मैयानी ऐकलं कुठंतरी। आणि ह्या मावशी निमित्त मात्र त्यांना वाटलं तुम्ही जशा कराल तशी मी पण करेल मी तुमच्या सोबत राहील तुम्ही जसं चालाल तशी मी पण चालेल पण मला एकदा इच्छा आहे मी येईल करू द्यास मला। मग मी आले आणि असं झालं बेटी तलावाच्या म्हणजे ह्या दुसऱ्या मार्गाने आले शुल पाणी आणि दुसरे साथीदार होते आमच्या बरोबर 7 जण आहे। तिथं मुक्कामी थांबल्यानंतर ग्लास घ्यायला गेले चहाचा आणि तिथं कॉक होता तो कॉक मला इथं असा लागला नाका लागला तर म्हणजे एवढा लागला का घशातून रक्त यायला लागलं। पण मग माणसं निघाली मी पण निघाले म्हणजे काय नळ लागला जवळ 7-8 किलोमीटर चालत गेली। मी रडायची पण म्हणजे मैया तुला जसं ठेवाय तसं ठेव मला तुला काय करायचं ते कर मी हटत नाही। आणि खूप म्हणजे असं रडायची पण आणि मैयासोबत माझ्या मनातली म्हणत बोलायची। एक बाबा आला गाडीवर म्हणे
डोळ्याला लागले तुम्हाला सोडतो म्हणे दवाखान्यात. रविवारचा दिवस होता, दवाखाना उघडा कुठंच नाही मिळाला. यांना फोन केला म्हणे मी आमच्या आमच्या ठिकाणी नारेश्वरला होते त्या, आणि मग तिथून गाडीवर मला नेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो आणि घरच्यांना माहित झालं डोळा एवढा सुजेला होता. त्यांनी पाहिलं व्हिडिओ कॉल, मी अगोदर दाखवल्यानंतर बघितला म्हणे घ्यायला होतो. लहान मुलगा म्हणे तुम्ही जा म्हणे परिक्रमा करायला आणि आईला घेऊन या म्हणे. म्हटलं नाही मी येणार नाही, माझा डोळा पण बरा होईल, मी आहे ती परिक्रमा पूर्ण करणार. आणि एवढा मोठा अनुभव असा का घरी जर असते तर डायरेक्ट ऍडमिटच करावं लागलं. म्हणजे असं नाकातून रक्त आलं, घशातून रक्त आलं का डोळा असं बाहेर आल्यासारखं, शिक आली का डोळा असं बाहेर येतं, काय व्हायचं. जेवढा मोठा अनुभव दिला पहिल्या वेळेस. आणि घरी मी चालायला मला खूप त्रास होतो, थोडंफार काम केलं गुडघे दिवसभर काम, पण मग आता मी एवढी चालते ना काय वाटत नाही का गुडघे माहित पडत नाही काय. माहित पडत नाही. मया सगळं जाणून घेते मनातलं काय म्हणत जी भावना आहे ती माझ्यापर्यंत पोहोचल्या जाते. जी मनात काय भावना केली, इच्छा केली, इच्छा जी झाली ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पण असं होतं नर्मदे हार. पहिल्यांदा मी बसनी केली बरं का महाराज, बसनी केली. जेव्हा मला हे लोक नजरा पडायचे ना, मी म्हणायचे मला पण असं पायी पायी यायचं, मला पण असं पायी पायी यायचंच बरं का. मनात आणलं. पुढच्या वर्षी लगेच मी पायी पायी चालले. मी म्हणलं नाही मला इतकं छान वाटलं, इतकं असं चालतं लोक किती एवढं बोजा घेऊन हे देऊन. मला पण मैया मला एकदा पण माझी अशी इच्छा आहे तुझा माझी अशी पायीवारी घडू दे. मैयाला हे केलं आणि बिनधास्त निघून आले. मैयाने माझी पूर्ण केली. आता पण मायाने मला बोलवलं, मी पण घरून निघून आले. सगळे नाही म्हणत होते, पूर्ण इच्छा टाकली मायावर. 3-4 गोळ्या चालू 4 गोळ्या घेतल्या. मुलगा म्हणे जाऊ नको तुला बीपी शुगरचा त्रास आहे. त्याला मी काय सांगितलं पहिल्यांदा बरं का, म्हणे तू बसने केली आता तुला जाऊ नको पायी पायी, तुला बीपी शुगरचा त्रास आहे. मी म्हणले मला जायचं म्हणजे जायचं. माझं जर मी तिकडं काही झालं ना हाडकं घेऊन ये दावा इकडं घाल. एवढा विश्वास टाकला मी महाराज आणि निघून आले खुशाल. काहीच नाही झालं, एकदम आनंदाने परिक्रमा आनंदाने केली, आनंदाने मस्त झालेली एकदम. आणि आता सुद्धा म्हणलं जायचं मला जायचं, काहीच नाही म्हणलं. जे लोक म्हणतात ना मला तुम्ही जाऊ नका असं तसं एकदा झालं असं, त्यांना म्हणलं तुम्हाला मैया ही काही कळतच नाही म्हणलं. तुम्ही ज्या वेळेस जाशाल ना त्यावेळेस तुम्हाला अनुभव होणार, अनुभव कळत. चला नर्मदे हार, नर्मदे हार.